नमस्कार. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर कलरची नवीन सिरियल येते आबीर गुलाल यांची टीम आहे आणि आज आपल्याबरोबर गायत्री दातार मॅम आहेत. काय वाटतं आहे, एका मधल्या गॅपनंतर एक नवीन सिरियल भेटते आणि त्या सिरियलचा मधला जो गॅप होता त्यातला प्रवास कसा गेला, काय काय घटना घडल्या, काय काय नवीन शिकायला भेटलं? सगळ्यात पहिल्यांदा तर नमस्कार. मराठी मनोरंजन विश्वाचे आभार माझा आज इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. आणि येसमध्ये माझी पहिली जी मालिका होती आणि आता 2019मध्ये ती संपली आणि आता 2024 चालू आहे. तर ऑलमोस्ट आता 5 वर्ष होतील. आणि ह्यामधल्या प्रवासात अनेक रियालिटी शोज केले. चला अयोध्या केलं, बिग बॉस मराठी केलं, युवा डान्सिंग क्वीन केलं, कमर्शियल नाटक केलं, काही हिंदी मालिका केल्या. सो ह्या सगळ्या जर्नी एक खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आय वॉज एक्सपेरिमेंटिंग की मला काय आवडतं आहे, काय नाही आवडतं आहे, काय जमतं आहे, काय नाही जमत आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळे जॉनर्स ट्राय करून बघितले, कॉमेडी करून बघितलं, जे मला करायला खूप मज्जा आली आणि त्या अख्ख्या टीमबरोबरच मला खूप मज्जा आली. आणि आय वॉज वेटिंग फॉर समथिंग जे असा पॉवरफुल रोल आहे जसा शुभ्राचा आहे आबीर गुलालमध्ये. आणि मी खूप थांबले होते अशा कामासाठी आणि फायनली 2024 ब्लेस्ड मी विथ दिस न्यू रोल आणि न्यू शो. आणि मला खूप एक्सायटेड आहे मी काय आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देत आहे त्याच्यासाठी. तर काम भेटलं कसं, काम कसं आलं, कसा प्रोजेक्ट मिळाला आणि पात्र मिळाल्यावर काय रिॲक्शन होत्या? सो कलर्स मराठीकडून मला याच्यासाठी फोन आला होता की असा असा शो आहे. आणि मग मी स्टोरी ऐकली, मग लुक टेस्ट झाल्या आणि ऑफकोर्स जेव्हा मला कळलं की हे कॅरेक्टर किती पॉवरफुल आहे त्याच्यानंतर नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि मला खूप आभार मानायला आवडतील कलर्स मराठीच्या अख्ख्या टीमचे. केदार सर, सुगंधाताई, सोजल, ह्या सगळ्यांचे खूप आभार मानायला आवडतील की मी ह्याच्या आधी ना असा कुठलाच रोल केलेला नाही आहे, तरी मला ह्या रोलमध्ये त्यांनी बघितलं आणि मला ट्रस्ट केलं अशा एका रोलबरोबर. आणि खरं सांगायचं झालं तर मी खूपदा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं होतं की मला असा रोल करायचा आहे, काही असेल तर सांगा. हा एक कलाकाराचा जर्नी असतोच, काम मागत राहणं. त्याच्यामुळे असं मी सांगितलं होतं, इंटरव्ह्यूजमध्ये पण बोलले होते, पण मला कधी वाटलं नव्हतं की खरोखर असं होईल. आणि जेव्हा हे झालं तेव्हा मला इतका जास्त आनंद झाला. आनंदाबरोबरच मला चॅलेंज आहे हे मोठं हेही कळलं. पण चॅलेंज नसेल तर काय मजा आहे असं एक वाटतं मला. सो आय एम एन्जॉईंग दिस चॅलेंजिंग रोल दॅट आय एम डुईंग. तर पात्र साकारायला पात्रावर अभ्यास कसा चालला आहे, काय आता वेगळा रोल आहे, आधीचा रोल वेगळा होता आणि मधला प्रवास, त्याच्यानंतर परत आता तो पूर्ण प्रवास कसा चालला आहे? सो आधी जे काही मी रोल्स केलेत तर ते खूपच वेगळे आहेत शुभ्रापेक्षा. आणि सो प्रत्येक पात्रासाठी ना ॲक्टर्स अभ्यास करतातच, तसंच शुभ्रासाठी पण मी अभ्यास केला, माझ्या फिजिकवरती काम केलं. त्याच्यानंतर मेन म्हणजे ना की शुभ्रा ही मला स्वतःला पहिल्यांदा कन्व्हिन्स झाली पाहिजे तर ती प्रेक्षकांना कन्व्हिन्स होऊ शकते. जर ती मलाच असं वाटत असेल की अरे ही अशी का वागते तर ते प्रेक्षकांना पण तसंच वाटणार आहे. सो स्वतःला कन्व्हिन्स करायला म्हणून मी शुभ्रा कशी असेल लहान असताना, कॉलेजमध्ये असताना, मोठी झाल्यावरती तिची जर्नी काय असेल, ती कशी वाढली असेल, तिला आईवडिलांनी किती लाडावून ठेवलं असेल, किंवा ओव्हरऑल तिच्या शाळेतलं काय वातावरण असेल, टू मेक शुभ्रा वॉट शी इज टुडे ॲट 24 इयर्स. तर हा एक सगळा एक एसे लिहिल्यासारखा मी तो शुभ्रा म्हणून मी तो लिहून काढला. आणि माझ्या मते त्याच्यामुळे काय होतं ना की मला माझी उत्तरं सापडत गेली आणि अजूनही सापडत जातील. अजूनही मी त्याच्यात काही गोष्टी ॲड करते आणि हळूहळू ते कॅरेक्टर खूप समृद्ध करायचा मी प्रयत्न करते. आताच्या प्रोजेक्टमध्ये जितकी सोबत कलाकार आहेत त्यांच्यासोबत आधी काम झालं आहे की पहिल्यांदाच नवीन? नाही, काही कलाकारांसोबत मी काम केलेलं आहे. जसे माझे वडील आहेत ते माझ्या मागच्या एका शोमध्ये होते. त्याच्यानंतर माझी आत्या आहे तिच्याबरोबर पण मी काम केलं आहे. त्याच्यानंतर शुभ्राची श्रीची जी आई दाखवली आहे तिच्याबरोबर पण मी आधी काम केलेलं आहे. सो काही लोक ओळखीचे आहेत, काही लोकांची नवीन ओळख होती आहे आणि खूप मजा येते. आमची सगळीच टीम खूप कमाल आहे.
आणि सगळेच जोमाने काम करत आहेत. ॲक्टर्स, डिरेक्शन टीम, प्रोडक्शन सगळी, स्पॉट दादांपासून DOP सगळे खूप कमाल काम करत आहेत. आणि त्यामुळेच आय फील की ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि ती मजा आम्हाला काम करताना येते. आणि जेव्हा आम्ही अशी मजा करतो ना तेव्हाच ती स्क्रीनवरती ट्रान्सलेट होते. त्याच्यामुळे ही मजा तुम्हालासुद्धा स्क्रीनवर बघताना जाणवणार आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आग्रह करते की 27 मेपासून संध्याकाळी 8:30 वाजता अबीर गुलाल नावाची जी आमची नवी मालिका आहे ते कलर्स मराठीवरती ती नक्की बघा आणि मिस नका करू. थँक्यू सो मच. थँक्यू.